राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा. आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र. आवाज महाराष्ट्राचा. खासगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज पॅकमध्ये वाढ केल्यानं देशभरात ग्राहकांनी रोष व्यक्त केला. त्या नाराजीनं लाखो ग्राहकांनी आपला मोर्चा BSNL कडे वळवलाय. सध्या जिओ, व्होडाफोन, आयडिया, एअरटेलच्या अनेक ग्राहकांनी BSNL कडे मोर्चा वळवलाय. आता याच ग्राहकांसाठी सरकारनं आनंद वार्ता आणली आहे. BSNL 5G सर्व्हिस लवकरच सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी याबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट दिली आहे. BSNL 5Gची त्यांनी स्वतः चाचणी केली आहे. BSNLची 5G सेवा लवकरच सुरू होणार आहे. कंपनीला त्यात यश मिळालंय. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी BSNL 5Gची त्यांनी स्वतः चाचणी केली आहे. BSNLची 5G सेवा लवकरच सुरू होणार आहे. कंपनीला त्यात यश मिळालंय. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्समध्ये ही चाचणी झाली आहे. त्यावेळी शिंदे पण उपस्थित होते. यावेळी शिंदे यांनी व्हिडिओ कॉल केला आणि BSNLच्या 5G सेवेची चाचणी केली. यावेळी त्यांनी BSNLच्या 5G नेटवर्कची क्षमता चाचपली. ही चाचणी यशस्वी झाल्याने आता लवकरच BSNL 5G नेटवर्क सुरू होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे BSNL कडे मोठ्या प्रमाणावर ग्राहक येण्याची शक्यता आहे. सध्या जिओ, व्होडाफोन, आयडिया, एअरटेलच्या अनेक ग्राहकांनी BSNL कडे मोर्चा वळवलाय. 5G नेटवर्क सुरू झाल्यास ग्राहकांचा BSNL कडे ओढा वाढेल. टेक तज्ज्ञ आणि वैज्ञानिकांनी जलद 5G इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्याची वकिली केली आहे. 5Gची सेवा सुरू होण्याची प्रतीक्षा असतानाच आता 6Gच्या चर्चेला जोर चढलाय. 6G सेवेसाठी पण चाचपणी सुरू असल्याचा दावा करण्यात आलाय. 6G तंत्रज्ञानावर पण केंद्र सरकारनं काम सुरू केलंय. ज्योतिरादित्य शिंदे यांनी याविषयीची माहिती दिली आहे. आता तंत्रज्ञानात BSNL मागे राहून चालणार नाही. जगभरात 6G तंत्रज्ञान विकसित होत असताना आपण मागे राहून चालणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे 5G सोबतच 6Gच्या चर्चेला जोर चढलाय. आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र. आवाज महाराष्ट्राचा. उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.